नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित तुका विठ्ठल सर्वांगे. आजचा भाग आपला चालला 39वा. मधुरा भक्ती. सर्वात परिपूर्ण नातं पतीपत्नींचं असतं. इतर सर्व नात्यांमधला जिव्हाळा या नात्यात असू शकतो. पती-पत्नी एकमेकांचे मित्रही असतात. भाऊ बहिणींचं समान पातळीत्व त्यांच्यात असतंच. मुलांबद्दल वाटणारी वत्सलता त्यांना एकमेकांबद्दल वाटू शकते. इतर कोणत्याही नात्यात नसलेली पूर्ण एकरूपता, निःसंकोचता या नात्यात असते आणि त्यामुळेच एका अंशाचाही परकेपणा त्यांच्यात राहत नाही. शिवाय त्या दोहोंचे आर्थिक, सामाजिक, भावनिक विश्व एकच असतं. त्यामुळे त्यांच्यात व्यवहाराला स्थानच नसतं. इतर कोणीही दोघे इतक्या अखंडपणे एकत्र राहू शकत नाही जसे पती-पत्नी राहतात. त्यांच्यात गुरु शिष्याचं नातंही असू शकतं. अशा रीतीने या नात्यात अत्युत्कट प्रेम, वत्सलता, आत्मीयता तसंच सख्यत्वाचा प्रेमळ अधिकारही असतो. या नात्यातील तन, मन, अंतःकरण व्यापून टाकणारी अनवार ओढ ही सनातन कालापासून काव्याचा विषयच बनलेली आहे. देव भक्तांच्या नात्यातही या नात्यातील माधुर्य स्वीकारलं गेलेलं आहे. परमेश्वराला पती किंवा प्रियकर मानून त्याची पत्नी भावाने किंवा प्रेयसी भावाने भक्ती करणं याला मधुरा भक्ती म्हणतात. पण पती पत्नीच्या नात्यात शारीरिकता अपरिहार्यपणे येते. मधुरा भक्तीत नेमकी हीच पार्थिवता नसते. त्यामुळे मधुरा भक्ती तरल, असीम तसंच कामवासनेचा नायनाट करणारी ठरते. तुकारामांच्या विठ्ठल भक्तीत दास्यभक्ती आणि वात्सल्य भक्ती विशेषत्वाने विलसताना दिसते. मात्र कृष्ण चरित्र गाताना तुकारामांचे अभंग मधुरा भक्तीनेही नटलेले आहेत. गोपींच्या माध्यमातून तुकोबांच्याच अंतरीची कृष्णप्रीती त्यांच्या काव्यात उतरलेली आहे. गोपींचं हृदगत तुकाराम पुढील प्रमाणे व्यक्त करतात. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, हरीने कामा घातला चिरा, चित्तवरा मुकविले, हरीने जीवे केली साठी, पडिली तुटी सकळांची, तुका म्हणे वेगळा नव्हे, हरी हा भोवे भवताला. 3810 हा अभंग आहे. हृदयात हरी आहे, बाहेरील हरी स्वरूपाचाच बोध आहे. अशा रीतीने हरीने मला आपल्या स्वरूपाच्या घरात कोंडलेलं आहे. हरीने माझ्या हृदयातील वैषयिक कामनेवर चिरा घातला आहे, म्हणजेच ती नाहीशी केली आहे. माझा जीवभाव घेऊन सर्वांशी असलेला व्यावहारिक संबंध तोडून टाकलेला आहे. तुकाराम म्हणतात की माझ्यापासून हरी वेगळा न होता सभोवती तोच फिरत आहे. अध्यात्मातलं सारवर्म तुकारामांच्या या गोपगीतात आहे. मधुरा भक्तीत अंतर्भूत असणारी अनावरता, विरहातील तगमग, प्रेमाचा निर्धार, पूर्ण समर्पित भाव हे सगळे पैलू तुकोबांनी रंगवलेले आहेत. गोकुळातल्या गवळणी या मधुरा भक्तीच्या उत्कृष्ट उदाहरणं आहेत. मधुरा भक्ती ही फक्त भगवंतांचीच करायची असते, मानवी गुरूंची नाही, असा दंडक मधुराद्वैताचार्य गुलाबराव महाराजांनी घालून ठेवलेला आहे. गवळणींनी श्रीकृष्ण म्हणजेच केवळ गोकुळातला एक लावण्य सुंदर पुरुष असं कधीही मानलेलं नाही आहे. श्रीकृष्णाच्या परमात्म स्वरूपाची त्यांना चुकूनही विस्मृती नव्हती. देवर्षी नारद आपल्या भक्तिसूत्रातही म्हणतात, तत्रापि न महात्म्य ज्ञान विस्मृत्य पवाद, तद्वहीनम जारणामीव. श्रीकृष्णाच्या परमात्म स्वरूपाचा गवळणींना एक क्षण जरी विसर पडला असता तरी त्यांचं श्रीकृष्ण प्रेम जारणीसारखं अनितिमयच ठरलं असतं. पण गवळणी कृष्णाच्या विस्मात्मकतेला पूर्ण जाणून होत्या. श्रीमद भागवतात महर्षी व्यास कृष्ण गवळणीची रासक्रीडेची कथा सांगून झाल्यावर म्हणतात, जो कोणी श्रद्धेने या रासक्रीडेचं वर्णन आणि श्रवण करील त्याची भगवंतांवर निस्सीम भक्ती जडून तो ज्ञानी होईल. हृदयाचा रोगच असा जो काम, त्याचा तत्काळ त्यामुळे उच्छेद होईल. याच अर्थाने तुकारामांनी हरीने कामा घातिला चिरा असं म्हटलेलं आहे. तुकारामांनी रंगवलेलं गवळणीचं मधुरा भक्तिपूर्ण काव्य पुढील प्रमाणे अधिकच हृद्य होत जातं. गवळणीचं हृदगत ते व्यक्त करतात. मी कृष्णाला भेटण्यासाठी म्हणून धावत धावत आले, पण भेट होण्याची वेळ टळून गेल्यामुळे आमची भेट झालीच नाही. माझा धावत येण्याचा क्षीण फक्त उरला. आता काय करू सांग, वो मज भेटेल कैसा, हरी लागी प्राण फुटे वो, थोरी लागली आशा.
अगं सखे, आता तो श्रीहरी मला कसा भेटेल सांग ग. इकडे माझा तर प्राण हरिविना फुटू पाहतो आहे. त्याच्या भेटीचीच मोठी आशा लागली आहे बघ. जेव्हा गोपींची कृष्णाची भेट होते तेव्हा मात्र ती कृतकोपाने चेष्टेने त्याच्याशी बोलते, हरी तुझी शांती रे सावळी, मी रे गोरी चाफेकळी, तुझ्या दर्शने होईन काळी, मग हे वाळी जनमज. हरी, तुझी कांती तर सावळी आहे आणि मी चाफेकळीसारखी गोरी आहे, पण तुझ्या रंगात रंगून मीही काळी होईन, तेव्हा मला लोक टाळतील. असं जरी गवळण तोंडाने म्हणत असली तरी तिच्या अंतःकरणातले खरे भाव मात्र तुकोबा प्रकट करतातच. गोपींच्या अनन्य भक्तीचं वर्णन करताना, होते बहुत हे दिवस मानसी, आजी नवस हे फळले नवसी, व्हावी भेटी ते झाली गोविंदासी, आता सेवा करीन निश्चयेसी वो, स्थिर स्थिर मजही साहे करा, बहु कष्ट सोसिल्या येर झारा, येथे आड मजन साहावे वारे, देऊनी कपाट आले ते दुसरे वारावो. 3813 हा अभंग आहे. खूप दिवसांपासून जन्मजन्मांतरापासून माझी जी ओढ होती ती आता या कृष्ण भेटीमुळे पूर्ण झाली आहे. माझा नवस फळाला आलेला आहे. आता मी दृढ निश्चयाने त्याची सेवा करीन. देवा, माझं मन स्थिर होण्यासाठी, द्वैत सरण्यासाठी तुम्ही सहाय्य करा. जन्ममृत्यूच्या येरझाऱ्यांचं दुःख मी पुष्कळ सोसलं आहे, पण आता मला या देहाहंकाराचा वारा सहन होत नाही आहे. त्यास आडवं कपाट लावून मी इथे आलेली आहे. तुकारामांचे असे मधुराभक्तीपूर्ण काही मधुर अभंग हिंदी भाषेतही आहेत. मै भूली गरजानी वाट, गोरस बेचने आये हाट, कान्हा रे मनमोहन लाल, सबही बिसरू देखे गोपाल, हूँ तो थकीत भई रे तुका, भागा रे सब मन का धोका. 3801 हा अभंग आहे. बाजारात दूध दही विकायला गेलेल्या गवळणींची गोष्ट ते सांगतायत. एकीने बाजारात कन्हैयाला पाहिलं आणि ती घरी परतण्याचा रस्ता विसरून गेली. गोपाळा वाचून तिला दुसरं काही सुचेच ना. तुकाराम म्हणतात, तिची ही अवस्था बघून, तिचं कृष्णाविषयीचं अपार प्रेम बघून मन चकित होतं. त्यामुळे मनाचा धोका, संसार भय दूर पळतं. आणखी एक विरहार्थ कवळणीचं वर्णन तुकाराम करतायत. हरिबिन रहिया न जाये जिहिरा, कबका ठाडी देखे रहा, तुका प्रभु कब देख पाऊ, पासी आऊ फेर न जाऊ, क्या मेरे लाल कवन चुकी भई, क्या मोह पासी ती बेर लगाई, कोई सखी हरी जावे बुलावन, बारही डारू उसपर तन. 3802 हा अभंग आहे. मी केव्हाची हरीची वाट पाहत उभी आहे. त्याच्या विना माझं मन कुठेही लागत नाही आहे. तुकारामांचा स्वामी असलेल्या या गोपाळ कृष्णापाशी एकदा का मी आले की परत कधी जाणारच नाही. अहो माझ्या स्वामी, माझ्याकडून काय चूक घडली आहे? माझ्याजवळ येण्यासाठी एवढा वेळ का लावताय? हरीला बोलवून आणणारी कोणी सखी मला भेटेल तर मी तिच्यावरून आपला देह ओवाळून टाकेन. हरीची भेट झाल्यावर हरीजवळ हरिप्रियेचं सर्वस्व गहाण पडतं. आता तिच्यासाठी संसाराची वार्ता उरलेलीच नाही आहे. अशी ही विलक्षण मधुरा भक्ती तुकारामांनी रंगवलेली आहे. हरीने माझे हरिले चित्त, भारवित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा, नवे बरा लौकिक, तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोनी. 3811 हा अभंग आहे. तुकारामांची गवळण म्हणते, या हरीने तर माझं चित्तच हिरावून घेतलं आहे. त्यामुळे मला कुटुंब धनाधिभाराचा विसर पडला आहे. आता या लौकिकाच्या घराकडे मी परत कशी जाऊ? माझ्यासाठी तो लौकिक संसार आता परका झाला आहे. तेव्हा तिला तुकाराम म्हणतात, बाई ग, तू या स्वस्वरूपाशी निवांत राहा. संसार बंधनातून परतल्यावर जे परमार्थ दर्शन तुला झालेलं आहे त्या दर्शनाचा आनंद पुन्हा पुन्हा घेत राहा. गवळणी इतकीच तुकारामांची ही अनिवार्य कृष्णभक्ती असल्यामुळे ते मधुरा भक्तीने